नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. तर बघा, मी आता मसाले भाताची रेसिपी तुम्हाला दाखवते म्हटलं होतं. त्याचं मी तेल टाकले, मोहरी टाकली, मोहरी आणि जिरे टाकून आता कांदा टाकला आहे. बघा, ते चांगलं भाजून घ्यायचं. कांदा लाल भाजत आला ना की त्याच्यामध्ये थोडंसं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण जे मसाले भाताला समजा पावटा, वाटाणा किंवा काही टाकणार आहे ते टाकून घ्यायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं. त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला आणि वाटण एक टाकायचं, खोबरं, लसूण, आलं आणि हिरवी मिरची आपण मोडून टाकतो ते बारीक करून टाकायची, म्हणजे भाताला छान चव येते. आणि थोडंसं आपल्या लाल तिखट टाकलं तरी चालते. हळदी टाकायचं आणि बिर्याणी मसाला वापरायचा. खूप छान भात होतो. नंतर तांदूळ थोडेसे अगोदरच फोडणी हे करताना भिजवून ठेवायचे, बिर्याणीचे तांदूळ. आणि त्या तांदळाचा भात तुम्ही कुठल्याही तांदळाचं करा, फक्त हिरवी मिरची ना जे आपण फोडणी तयार करणार आहे खोबरं, लसूण, आल्याची, त्याच्यामध्ये बारीक करून टाका. खूप छान भात होतो. तांदूळ हा धुवून साईडला ठेवायचा, म्हणजे भिजवायचं नाही. आणि तेलात फोडणी दिल्यानंतर नाही ना, सगळं साहित्य चांगलं फ्राय करून घेतल्यानंतर तांदूळ पण थोडंसं हे करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात गरम पाणी ओतायचं, म्हणजे भात पटकन शिजतो पण. मग मी पावटा, घेवडा आणि बटाटा घेतला आहे. काळा घेवडा आणि पावटा तो आहे. तर ते चांगलं फ्राय करून घेते. त्या दिवशीच मी व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता, म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायचा. आणि हा भात आमच्या घरात त्यांना खूप आवडतो. म्हणजे कोणी पण पाहुणे आले, मी त्यांना केला तर म्हणजे ते नाव काढतातच ह्या भाताचं. तर तुम्ही पण एकदा करून बघा कसं वाटतंय ते. तेव्हा मी तांदूळ धुवून घेत होते, त्यामुळं ते हे वाटण बघा, मी ह्याचं घेतलेलं आपल्या लसूण, खोबरं, मिरचीचं. ते जास्त नाही मी केलं, थोडंसंच केलं होतं, कारण लाडू जास्त तिखट खात नाही, मग त्याच्या ह्यानेच बनवावं लागतं मला. तर हा हॉकिंगचा कुकर बघा, आमच्या शेजारच्यांचा आहे. तर माझ्या कुकरचं ते वॉल खराब झाला होता, म्हणून मी त्यांना शेजारच्यांचा आणला होता. तर इथे मी हळद टाकते. तर असंच कुकर ह्यांना पाहिजे होता सेम, कारण याच्यात 3 शिट्ट्यांमध्येच भात व्यवस्थित आणि चांगला सुटसुटीत झाला. याला नॉनस्टिक असल्यामुळं तो भात पण खाली लागत नाही किंवा हे होत नाही, चिकटत पण नाही त्याला आतमधून काय. म्हणून त्या दिवशी आम्ही बघायला गेलो होतो. तर बघा, मी तांदूळ धुवून साईडला जरा वेळ ठेवला होता फोडणी होईपर्यंत. तांदूळ पण चांगला मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि गरम पाणी ओतून हे करायचं, झाकण लावून ठेवायचं. 3 शिट्ट्यांमध्येच होतो भात. तर बघा, व्हिडिओमध्ये
माझा आवाज थोडासा कमी येतो का तर मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि काय काय वेळेस तर मी रात्रीचं एडिटिंग करते ना, तर मुलं झोपलेली असतात. मोठ्याने बोललं की अभि कानोसा घेतो, अभि लगेच उठून बसतो. त्यामुळं मी जरा हळू आवाजातच बोलत असते. आणि व्हिडिओ आवडला तर खरंच लाईक करत जावा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अशा नवीन अजून रेसिपी आहेत त्या पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल. कुकरचं झाकण लावून घेतलं आणि हा मी स्क्रीनशॉट घेतला कारण माझ्याकडची क्लिप डिलीट झाली. इथं बघा लाडूने माझ्या हातातला मॉप घेतला आणि मम्मा मी पुसतो आता. ते केलं म्हणजे वागलं म्हणजे खूपच छान वागतंय, नाहीतर मग खूप हट्टीपणा करतो. मग मला जीन्सच घालायची, मला शाळेची ड्रेस नाही घालायचा. आणि इथं बघा कसं पुसायचं चाललंय. चला तर मग आता परत भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि लाडूचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट करून सांगा.